मागील भागामध्ये आपण बघितलं. तुम्हाला विचित्र वाटेल, पण हा माझा फायनल डिसिजन आहे. तुम्ही तुम्हाला हवा तेवढा वेळ घ्या, कोणताही निर्णय घ्या, पण तुम्ही जेव्हा कधी माझ्यासमोर याल ना, तेव्हा तुमच्या होकाराची वाट पाहत असलेलाच बघाल, तो ठामपणे म्हणाला. अंजूने खाली पाहिलं. तो उठला आणि तिच्यासमोर टॉवेल ठेवत म्हणाला, फ्रेश व्हा आणि बाहेर या. वाट पाहतोय आम्ही सगळे. तो थोडासा घुटमळून बाहेर निघून गेला. अंजू आता त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे थक्क होऊन पाहत राहिली. आता पुढे. किती पटकन बोलून गेले हे, मनात काहीही न ठेवता. सगळं. आणि रुद्रांश त्यांच्यापेक्षा तर त्यांचे डोळेच जास्त बोलत होते. रुद्रांशचा विचार येताच अंजूच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. तिने कसंबसं कंट्रोल केलं. ती मग तिथल्या बाथरूममध्ये जाऊन फ्रेश झाली. तिनं बाहेर येऊन पाहिलं तर सगळेजण तिची वाट पाहतच बसलेले होते. अंजू, तानी पळतच आली आणि तिला मिठी मारली. मला हे लोक आतच येऊन देत नव्हते, ती तोंड फुगवून म्हणाली. अंजू हलकसं हसून म्हणाली, उठलीस का तू? हो. तुझे डोळे लाल का झालेत? तू रडलीस का? ताणीनं तिला विचारलं. अंजू बोलणार तेच ताणीनं सौरभला विचारलं. काय केलंस तू मामा आज जाऊन? अंजूनं सौरभकडे पाहिलं. तोही तिच्याकडे बघत होता. तिची नजर खाली झुकली. त्यानं तानीकडे बघत विचारलं, मी कुठे काय केलं? अंजूला गोव्याच्या बीचवरचा क्षण आठवला, जेव्हा रुद्रांशनं देखील असंच विचारलं होतं तिला. तिचं मन भरून आलं परत. तिला तसं बघून सगळ्यांनाच गहीवरून येत होतं. काय बोलावं सुचत नव्हतं. शीलाबाईंनी तर किचनमध्ये जाऊन तोंडाला पदर लावला. अहिल्याबाई तिकडे जाऊन त्यांची समजूत काढू लागल्या. अंजू, तानी तिचा हात हलवत म्हणाली. अंजू भानावर येत तानीकडे पाहिलं आणि थोडंसं हसत म्हणाली, पिल्लू, मी झोपले होते ना म्हणून. म्हणजे मामाने तुला झोपेतून उठवलं म्हणून तू रडलीस? तानीनं भाबडेपणानं विचारलं. अंजू आता हसली. तिला हसताना बघून बाकीच्यांच्या चेहऱ्यावर पण हसू आलं. किचनच्या दारात उभ्या असलेल्या त्या दोघीही समाधानानं हसल्या. त्या तिथं आल्या. हसतेस काय? मामा मला पण उठवतो झोपेतून आणि मग मला किस्सी देतो. तुला पण तसंच उठवलं का? तानीनं गोड हसत विचारलं. नाही, म्हणून अंजू पटकन मोठ्यानं ओरडली. तिनं तिरकी नजर करून सौरभकडे बघितलं. तो खाली बघून गालामध्ये हसत होता. तिला ते आवडलं नाही. बरं चला, जेवण करून घेऊयात, अहिल्याबाई म्हणाल्या. चला, मी पण येते, शीलाबाई त्यांना म्हणाल्या. पूर्वीनं बसण्यासाठी सतरंजी टाकली. राजनं अंजूजवळ येत विचारलं, दी, तू ठीक आहेस ना? अंजू हलकसं हसत हो म्हणाली, पण तिच्या नजरेतली उदासीनता बघून तो बघू शकत नव्हता. त्यानं तिच्या खांद्यावर थोडंसं थोपटलं. तेवढ्यातच तिला किती बरं वाटलं तिचं तिलाच माहीत. त्या दोघींनी सगळं बाहेर आणलं. सगळेजण मग खाली बसले. पिल्लू, ये इकडे, पूर्वी तानीकडे हात करत म्हणाली. नको, मी अंजूसोबत बसणार, तानी अंजूचा हात धरत म्हणाली. ती तिला ओढत नेऊन नेमकी सौरभच्या बाजूला बसली. अंजू उभीच होती. सौरभने तिच्याकडे बघितलं. अंजू, बस ना बाळ, अहिल्याबाईंनी अंजूला आवाज दिला. ती मग नाईलाजानं खाली बसली. आज कुणालाच नीट जेवण जात नव्हतं. सगळेजण वरवर हसत होते एकमेकांसाठी, पण मनात रुद्रांशची आठवण दाटून आलेली होती. अहिल्याबाई व दिनेशरावांना तर उठून आत जावंसं वाटत होतं, पण शीलाबाईंसमोर असल्यानं ते कसं तरी जेवत होते. तानी तेवढी जेवता जेवता अंजूला काही ना काही सांगत होती. तीही मान हलवत तिला उत्तर देत होती. अगं, तू खात का नाही आहेस अंजू? तानीनं अंजूच्या ताटाकडे बघत विचारलं. सौरभने पाहिलं तर अंजूनं साधी चतकोर चपातीही खाल्लेली नव्हती. अंजू बोलणार तेच तानीला ठसका लागला. अगं हळू, वर बघ, वर बघ, अंजू तिच्या पाठीवर हाताने चोळत म्हणाली. नेमकं सौरभही तानीच्या पाठीवर हात ठेवायला गेला आणि त्याचा हात अंजूच्या हातावर पडला. दोघांनीही एकमेकांकडे बघितलं. अंजूला लगेच बीचवरचा रुद्रांशसोबतचा क्षण आठवला. तिनं पटकन हात बाजूला काढून घेतला. सौरभनं पाण्याचा ग्लास घेऊन तानीला पाणी पाजलं. म्हणून जेवताना बडबड करायची नसते पिल्लू, तो तिला समजावत म्हणाला. मग मी काय करू? कुणीच बोलत नाहीये, तानी तोंड बारीक करत म्हणाली. सगळेजण एकमेकांकडे बघून हसले. अहिल्याबाई शीलाबाईंना म्हणाल्या, पहिल्यांदाच आपण सोबत जेवत आहोत आणि आज नेमकं.
चालायचंच अहो, मी समजू शकते. तुमच्यासाठीही सोपं नाही आहे आणि माझ्या लेकीसाठीही. तरी या दोघांनी एकमेकांना समजून योग्य निर्णय घ्यावा हीच आशा आहे माझी. शीलाबाई सौरभ व अंजूकडे बघत म्हणाल्या, काही घाई नाही आहे. आमचा सौरभ तयारच आहे. बस अंजू डिसिजन घेईल तेव्हा बघू. पूर्वी अंजूकडे बघत म्हणाली. अंजू खालीच बघत होती. हे बघ बेटा, जे झालं ते आपण बदलू शकत नाही. मागे गुंतून राहिल्यानं काही साध्य होत नाही. आपण नेहमी आयुष्यात पुढं बघायचं असतं. तू समंजस आहेस. मला माहिती आहे तू योग्य तोच निर्णय घेशील आणि आम्ही सगळेजण आहोत तुझ्यासोबत. दिनेशराव अंजूकडे बघत म्हणाले. अंजू कसं तरी हसून थँक्यू काका म्हणाली. मला थोडा वेळ हवा आहे विचार करण्यासाठी. तुला हवा तेवढा वेळ घे अंजू. फक्त बाबा बोलले तसं पुढचा विचार कर, पूर्वी तिला म्हणाली. तिनं फक्त होकारार्थी मान हलवली. सौरभचं लक्ष अंजूकडेच होतं. त्या नादात त्यानं तानीच्या ताटात हात घातला. मामा, कुठे लक्ष आहे तुझं? माझी चपाती आहे ती. तानी त्याच्याकडे बघत ओरडली. त्यानं खाली बघितलं तर खरंच तिच्याच ताटात हात होता त्याचा. त्यानं पटकन हात मागे घेतला. त्याची अवस्था बघून सगळेजण गालातल्या गालात हसू लागले. अंजूनं त्याच्याकडे तिरक्या नजरेनंच बघितलं. थोडं का होईना पण तिलाही त्याच्यावर हसू आलं. तानीच्या निमित्तानं का होईना पण वातावरण थोडंसं हलकं झालं होतं. चला आता निघतो आम्ही, शीलाबाई सोफ्यावरून उठत म्हणाल्या. अहो थांबला असतात ना आज, परत तुम्ही लवकर याल न याल, अहिल्याबाई आग्रह करत म्हणाल्या. आम्ही लवकर येऊ की नाही ते अंजूच ठरवेल आता, शीलाबाई अंजूकडे बघत म्हणाल्या. अंजू तानीसोबत बोलण्यात गुंतलेली होती. ती नकार देणार नाही, मला माहिती आहे. अहिल्याबाई पण तिच्याकडे बघत ठामपणे म्हणाल्या. तुम्ही बोललात तसंच होवो, पुन्हा भेटू. काळजी घ्या तुम्ही, शीलाबाई अहिल्याबाईंचा हात हातात घेत म्हणाल्या. त्या हसून मान हलवत म्हणाल्या. हो तुम्ही पण. सौरभ येईल तुमच्यासोबत. अहो कशाला त्रास, शीलाबाई म्हणाल्या. त्रास कसला, आणि त्यात आपलाच फायदा आहे, अहिल्याबाई अंजूकडे इशारा करत म्हणाल्या. शीलाबाईंना त्यांच्या बोलण्याचा हेतू कळाला. त्या पण हसून हो बोलल्या. राज आणि शीलाबाई सगळ्यांचा निरोप घेऊन कारमध्ये बसले. अंजू त्यांच्या पाया पडली. मला पण यायचं, तानी हट्ट करत म्हणाली. पूर्वी तिचा हात धरून म्हणाली. पिल्लू तुला बरं नाही की नाही, आणि ते काही फिरायला नाही. ताई येऊ द्यात ना तिला, अंजू पूर्वीला म्हणाली. काय जादू केली आहेस तू हिच्यावर माहीत नाही, तुला सोडायलाच तयार नाहीये बघ ही, पूर्वी मान हलवून हसत म्हणाली. ती मग तानीला म्हणाली. घरी ये फक्त, नाहीतर तिकडेच थांबशील. हो, तानी खुश होऊन म्हणाली. तिनं अंजूचा हात धरला. अंजूनं त्यांना बाय केलं. ती तानीला घेऊन पुढे बसली. पूर्ण रस्त्यामध्ये तानीची बडबड चालली होती. अंजू मध्ये मध्ये तिच्यासोबत बोलत होती. सौरभचं पूर्ण लक्ष तिच्याकडेच होतं. मध्येच त्याने अंजूकडे बघत विचारलं. डायरेक्ट स्टेशनवर घेऊ का कार? ती बोलणार तेच राज म्हणाला. माझी बॅग तिच्या रूममध्येच आहे. तुम्ही रूमपर्यंत सोडा, तिथून मी सोडेन त्यांना, अंजू त्याच्याकडे न बघता म्हणाली. सौरभचा चेहरा पडला. अगं कशाला, आहे हा तर सोडेन ना, मागून शीलाबाई म्हणाल्या. हो हो सोडतो मी, सौरभही लगेच म्हणाला. ही आई पण ना, येताना तानीनं हट्ट केला तर मला उगीच यांच्यासोबत यावं लागेल, अंजू मनातच विचार करत होती. ती शीलाबाईंकडे बघत म्हणाली. आई रूममध्ये चल की, मग मी सोडते. नको अंजू आता, तुला पण माहिती आहे उशीर होईल, त्या नकारार्थी मान हलवत म्हणाल्या. अंजू आता बाहेर बघत म्हणाली. मग मी नाही येत आई स्टेशनवर, तुम्ही कशा आहात तुम्ही, यांना सोडवायला पण येणार नाही का, सौरभनं तिला मध्येच थांबत विचारलं. ती चमकून म्हणाली. मी सोडते बोलले होते की, तो हलकासा हसत म्हणाला. आय मीन बाय करायला तरी. त्यात बाय काय करायचंय, तिने खांदे उडवत विचारलं. तो समोर बघत म्हणाला. कमाल आहे तुमची, त्यांना न भेटता. आता भेट झाली आहे ना, ती वैतागल्यासारखी म्हणाली. हो पण आता लवकर भेट होईल. सौरभ ठीक आहे येते मी, ती थोडंसं चिडून म्हणाली आणि लगेच बाहेर नजर केली. सौरभ गालामध्येच हसला. त्यानं शीलाबाईंकडे बघितलं. त्यांनी हसून मान डोलावली. राजच तेवढा टेन्शनमध्ये होता. त्याला अंजूची काळजी लागून राहिली होती. अंजूच्या रूममधून राजनी बॅग घेतली. ते स्टेशनवर पोहोचले.
सौरभने दोघांनाही बाय केलं आणि कारजवळ थांबला. अंजू तानीला घेऊन बसजवळ गेली. शीलाबाई तिला म्हणाल्या, लवकर काय तो डिसिजन घे. हिचं ऐकू नकोस दीदी, तुला हवं तेव्हा आणि हवा तो निर्णय घे. पण एक सांगू, राज अंजूकडे बघत म्हणाला. तिनं प्रश्नार्थक नजरेनं त्याच्याकडे पाहिलं. मला सौरभ जीजू खरंच आवडले तुझ्यासाठी. घर पण चांगलं आहे. पण तू बघ, तुझ्या मनाविरुद्ध नाही आम्ही. तो तिला समजावत म्हणाला. मनाविरुद्ध जावंच लागणार नाही जर तू हो बोलशील. शीलाबाई थोडंसं अडून बसल्यासारखं म्हणाल्या. अंजू आता खरंच वैतागली होती. ती बोलत नाही हे बघून त्या प्रेमानं म्हणाल्या, मी काही लगेच हो बोल म्हणत नाहीये, पण राजा, चांगला मुलगा लवकर मिळत नाही ग. कळव मला काय ते आणि काळजी घे. त्यांनी तिच्या चेहऱ्यावरून मायेनं हात फिरवला. अंजू त्यांचा हात हातात घेत म्हणाली, हो, तू पण पोहोचल्यावर फोन कर. बाय तानी, मला मिस करणार का? राजनं तानीचा गाल ओढत विचारलं. हो, लवकर ये तू मला भेटायला, तानी हसत म्हणाली. मीनाबाईंनी मग तिच्या गालाचा गालगुच्चा घेत तिचा पापा घेतला. ते दोघेही बसमध्ये बसले. बस गेली तशी अंजू तानीसोबत कारकडे जाऊ लागली. तितक्यात तानी तिचा हात सोडून पळत म्हणाली, कँडी फॉल्स. पिल्लू. अंजू तिच्या मागे आवाज देत पळाली. सौरभने पाहिलं तर दुसरीकडून बस येत होती. पिल्लू, तो ओरडून तिच्याकडे पळाला. तानी त्याचा आवाज ऐकून जागेवरच थांबली. अंजू पटकन तिच्या जवळ गेली. तिला उचलून ती बाजूला पळाली. बस गेली तसा सौरभ तिथे आला. तिचा हात का सोडलात तुम्ही? त्यानं चिडून विचारलं. ती मान हलवत म्हणाली, मी ना, एका लहान मुलीला सांभाळता येत नाही का तुम्हाला? तो पुन्हा मोठ्यानं ओरडला. मामा, कँडी फॉल्स. तानी आपला हात करत म्हणाली. गप्प बस. असं पळतात का हात सोडून? घरी आहोत का आपण? सौरभ तिलाही चिडून ओरडला. तानी रडवेली झाली. अंजूने पाहिलं तर आजूबाजूचे लोक त्यांच्याकडे बघत होते. तिनं कपाळावर आठी पाडत सौरभकडे बघितलं. ती तानीला घेऊन कारकडे गेली. सौरभला कळलं की तो मोठ्यानं बोलला होता. अरे यार, त्यानं डोक्याला हात लावला. तो मग कँडी फॉल्स घेऊन कारकडे गेला. सौरभ आता बसल्या बसल्या लाडीगोडी लावत म्हणाला, कोणाला हवेत यम यम कँडी फॉल्स? अंजूने तर त्याच्याकडे पाहिलंच नाही. पण तानीही हाताची घडी घालत फुगून म्हणाली, नको मला. असं काय करतेस पिल्लू? तिकडून बस येत होती ना. तो लढीवाळपणे म्हणाला. तू किती मोठ्यानं ओरडलास. मी मम्माला तुझं नावच सांगणार आता. ती अजून गाल फुगवत म्हणाली. अरे बापरे. सौरभने घाबरल्यासारखं केलं. तो तसाच पुन्हा म्हणाला, नको ना पिल्लू, आय एम सॉरी, हे घे. तानी मान हलवत नाही म्हणाली. मला माहीत आहे पिल्लूचा राग कसा घालवायचा ते. असं म्हणून सौरभ तानीला जवळ घेत गुदीगुदी करू लागला. ती आता हसायला लागली. अंजूनं तिरक्या नजरेनं ते पाहिलं. तीही हलकीशी गालामध्ये हसली. मामा नको. तानी हसतच त्याला अडवत म्हणाली. राग गेला का मग माझ्या पिल्लूचा? त्याने विचारलं तशी ती म्हणाली, हो गेला. तिनं त्याला मिठी मारली. त्यानं तिच्या डोक्यावर ओठ टेकवून अंजूकडे पाहिलं. तिनं लगेच बाहेर मान केली. पिल्लू, आता यांचा राग कसा घालवायचा? सौरभनं तानीला विचारलं. ती पटकन म्हणाली, तिला पण गुदीगुदी कर ना तू. खरंच करू? सौरभने अंजूकडे तिरका कटाक्ष टाकत विचारलं. अंजूने घाबरून पाहिलं त्याच्याकडे. तो कानाला हात लावत म्हणाला, सॉरी. इट्स ओके. अंजू बाहेर बघत म्हणाली. तिच्या चेहऱ्यावर अजूनही राग दिसत होता. आवाजातही नाराजी होती. तिकडे बसतेस तू? सौरभने तानीला विचारलं. ती हो बोलून अंजूच्या मांडीवर बसली. सौरभने मग कार रस्त्यावर घेतली. तानी कँडी फॉल्स खाता खाता म्हणाली, अंजू तू पण घे ना. नको पिल्लू, तू खा. अंजू तिचं तोंड पुसत म्हणाली. सौरभ कार चालवता चालवता अंजूकडे बघत होता. तिनं एकदाही त्याच्याकडे मान वळवली नव्हती. अजूनही नाराज दिसत होती तिच्या चेहऱ्यावर. त्याच हवेनं उडणारे तिचे केस खेळत होते तिच्या गालांवर. त्यामुळं क्यूट दिसत होती ती. सौरभ गालामध्ये हसतच ड्राईव्ह करू लागला. अजून लग्नाला होकार पण दिला नाही यांनी. आणि आधीच मी असा चिडलो. काय विचार करत असेल माझ्याबद्दल? काहीतरी करायला पाहिजे. सौरभ मनातच विचार करत होता. मध्येच अंजूच्या लक्षात आलं की ती दुसरीकडेच कुठेतरी चालले होते. ती बाहेर बघत म्हणाली, इकडे कुठे? माझी रूम. हो माहिती आहे. जातोय कुठेतरी.
तो समोर बघत म्हणाला. कुठेतरी म्हणजे? तिनं चमकून विचारलं. थोडी वाट पहा, कळेलच लवकर. सौरभ तिच्याकडे बघत म्हणाला आणि मग समोर बघून ड्राईव्ह करू लागला. म्हणून मी येत नव्हते. कुठे चाललोय काय माहीत. जास्त वेळ नाही गेला म्हणजे मिळवलं, अंजू मनातच वैतागून म्हणाली. सौरभने एका ठिकाणी कार थांबवली. अंजूने पाहिलं तर ते कॅफेच्या बाहेर होते. चलायचं? सौरभने तिला विचारलं. ती हळूच म्हणाली, पण मला नको. तुम्हाला कॉफी आवडते माहिती आहे मला. सौरभ हसतच म्हणाला आणि बाहेर उतरला. राजने सांगितलं असणार हे. त्याला पण एक काम नाही. अंजू स्वतःशीच तोंड वाकडं करत तणतणली. काही बोललात का तुम्ही? सौरभने दरवाजा उघडत विचारलं. अंजू मान हलवत नाही म्हणाली. सौरभने तानीला खाली उतरवलं. ते तिघेही मग आत जाऊन बसले. सौरभ ऑर्डर देऊन आला. मामा मला पण कॉफी. तानी गोड हसत लाडीगोडी लावत म्हणाली. नाही, आत्ताच कँडी फॉल्स खाल्लास ना तू. जास्त गोड खाल्लं तर काय होतं माहिती आहे ना तुला. सौरभ तिला समजावत म्हणाला. तानी तोंड पाडत बोलली. प्लीज ना मामा. तुला यायचंय का परत डॉक्टर काकांकडे? त्याने बोट दाखवत विचारलं. तशी ती घाबरून मान हलवत नाही बोलली. बी अ गुड गर्ल देन. तो हसत म्हणाला. तानी सॅड फेस करत म्हणाली. अंजू तिला हसवण्यासाठी म्हणाली. ओ माझं पिल्लू, किती क्यूट दिसत तर रुसलं की. तिने तिचा गालगुच्चा घेतला. तशी तानी हसली. त्या दोघी एकमेकींसोबत गप्पा मारण्यात गुंतून गेल्या. सौरभनं मोबाईल काढून अंजूला कळणार नाही अशा रीतीनं तिचा फोटो घेतला. तिची सादगीच तिचं खरं सौंदर्य होतं. तिचा तो लोभस चेहरा ठाव घेत होता मनाचा. तो गालामध्ये हसला. तितक्यात तिथं वेटर आला. त्यानं सौरभसमोर एक आणि मग अंजूसमोर एक ग्लास ठेवला. अंजूने पाहिलं कॉफीवर एक सॅड फेस काढून त्याखाली सॉरी लिहिलेलं होतं. तिनं सौरभकडे पाहिलं तर तो तिच्याकडेच बघत होता. तुम्ही हे का करत आहात? अंजूने थोडंसं नवलानं विचारलं. तो हलकंसं हसून म्हणाला. का म्हणजे? मी तुमच्यावर ओरडलो ना आज, म्हणून. तुम्ही नाराज? नाही आहे मी नाराज, आणि तुम्हाला हे काही करायची खरंच गरज नव्हती. ती निर्विकारपणे म्हणाली. खरंच तुम्ही नाराज नाही? त्यानं भुवया उंचवत विचारलं. नाही. अंजू थोडंसं वैतागून म्हणाली. मग तुमचं नाक एवढं लाल का झालंय? त्यानं तिच्या नाकाकडे बघत विचारलं. काय? माझं नाक लाल झालंय? अंजूनं मोठ्यानं विचारलं. तिनं पटकन मोबाईल घेऊन तिचं नाक चेक केलं. तिनं आता नजर बारीक करून चिडूनच पाहिलं त्याच्याकडे. तो मोठ्यानं हसला आणि मग कान पकडत म्हणाला. सॉरी, बट मलाच नाही आवडलं मी तुमच्यावर ओरडलो तेव्हा. रागामध्ये मी. जरा जास्तच राग येतो तुम्हाला असं नाही वाटत? तिनं कपाळावर हलकीशी आठी पाडत विचारलं. तुम्हाला काय कमी येतो का? त्यानं त्याच टोनमध्ये विचारलं. ती बोट दाखवत म्हणाली. तुम्ही. ती मध्येच तानीकडे बघत म्हणाली. तानी हाताची घडी घालून खाली बघत म्हणाली. अंजूनं तिचा चेहरा स्वतःकडे करत विचारलं. काय झालं पिल्लू? मला नाही बोलायचं तुमच्याशी, ती तोंड पाडून म्हणाली. का? अंजू व सौरभने सोबतच विचारलं. तुम्ही दोघेच गप्पा मारत बसलात. मला विसरले ना तुम्ही. आता मी कट्टी. ती परत हाताची घडी घालून दुसरीकडे बघत म्हणाली. अंजूने सौरभकडे पाहिलं. दोघेही सोबतच हसले. सॉरी सॉरी. तुला कॉफी आवडते? अंजूनं तिला विचारलं. हो, ती खुश होत म्हणाली. ये मग. असं बोलून अंजूनं तिला मांडीवर बसवलं. सौरभ तिला इशारा करत नको बोलला, पण अंजूने तरीही तानीच्या हातात स्ट्रॉ दिला. तानी स्ट्रॉ ग्लासमध्ये फिरवत बसली. त्यामुळं त्यावर लिहिलेलं सगळं पुसून गेलं. सौरभने हाताची घडी घालत नाराजीने अंजूकडे बघितलं. अंजूला आता हसावंसं वाटत होतं. तिने कंट्रोल केलं. मध्येच तानीच्या मागून खाली वाकत त्याला दिसणार नाही अशी हसली ती. जेवढ्या वेंधळ्या तेवढ्याच अडियल, सौरभ मनातच म्हणाला आणि कॉफी पिऊ लागला. झालं, तानी ग्लास बाजूला करत म्हणाली. अंजूने बघितलं तर तिने खरंच सगळी कॉफी संपवलेली होती. सौरभ अंजूला म्हणाला. तुम्हाला मागवू? नाही, नको. आपण निघूयात का आता? तिनं हातातली वॉच बघत विचारलं. तो हो म्हणत उठला. तो बिल पे करून आला. तिघेही मग कारमध्ये येऊन बसले. अंजूची रूम आली. तू चल ना घरी प्लीज, तानी हट्ट करत अंजूला म्हणाली. आज नाही ना पिल्लू, पण आपण भेटू पुन्हा, अंजू तिच्या चेहऱ्यावर कुरवाळत प्रेमानं म्हणाली.
कधी भेटणार तू परत? तानीनं विचारलं. लवकरच, अंजू हसून म्हणाली. प्रॉमिस? तानी हात पुढे करत म्हणाली. अंजू तिच्या छोट्याशा हातावर हात ठेवत म्हणाली. प्रॉमिस डिअर. अंजूने मग तिला किस्सी दिली. बाय, टेक केअर. सौरभ अंजूकडे बघत म्हणाला. यू टू, बाय, अंजू थंडपणे म्हणाली. ती कारमधून उतरली तशी तानी म्हणाली. बाय मामी. अंजूने चमकून तिच्याकडे बघितलं. सौरभही तानीकडे आश्चर्याने बघत होता. आता तू माझी मामीच होणार आहेस ना, मग मी तुला मामीच बोलेन, तानी तिच्याकडे बघत म्हणाली. अंजू व सौरभने एकमेकांकडे पाहिलं. अंजूने तानीकडे कसं तरी हसून बघितलं आणि पटपट वर निघून गेली. सौरभ ती दिसेनाशी होईपर्यंत तिकडेच बघत होता. मामा चल, तानी म्हणाली. तसा तो भानावर आला. त्यानं मग कार रस्त्यावर घेतली. अंजू रूममध्ये आली. त्या तिघी आधीच आलेल्या होत्या. वाव, आलीस तू? बस, ये पटकन आणि आम्हाला सांग काय काय झालं ते. ईशा तिला खाली बसवून एक्सायटेड होत म्हणाली. मधूने पण लगेच तिच्या बाजूला बसत विचारलं. मग रुद्रांशच होता ना तो? आणि मस्करी करत होता ना? आज तर काय मॅडम लग्नाची डेट पण फिक्स करून आलेल्या दिसतायत. ईशा हसत म्हणाली. ए थांबा, मी आले. अंजू थांब, काही सांगू नकोस, पिया आतल्या रूममधूनच ओरडली. आणि काय ग, दिवसभर एक पण कॉल नाही करता आला का तुला? निदान मेसेजचा रिप्लाय तरी द्यायचास, मधू तोंड पाडत म्हणाली. ईशा खट्याळ हसत म्हणाली. मला काय वाटतं मधू, रुद्रांशनी वेळच दिला नसेल तिला, हो ना? आज तर लैला मजनू. बास यार, अंजू मोठ्यानं ओरडत उठली आणि पुन्हा चिडून म्हणाली. किती प्रश्न विचारत आहात, निदान मला फ्रेश तर होऊ द्यात. ईशा व मधूनं घाबरून तिच्याकडे बघितलं. अंजू तिचा टॉवेल ओढून बाथरूममध्ये घुसली. काय झालं, अंजू ओरडली का? पियानं बाहेर येत विचारलं. मधूने होकारार्थी मान हलवली. त्यांचा पडलेला चेहरा बघून पियाने बसत विचारलं. काय झालं, का ओरडली? आम्हाला पण हाच प्रश्न पडलाय, मधू तोंड बारीक करत म्हणाली. म्हणजे? पियानं न समजून विचारलं. व अंजू चिडलेली होती तर तिला आज आनंदी दिसायला पाहिजे होतं ना? ईशानं साशंक होत विचारलं. तुम्ही मूर्ख आहात. आल्या आल्या प्रश्नांचा पाऊस पाडला असेल. बाहेर येऊ देत तिला, बोलू आपण. पिया तिच्या बेडकडे जात म्हणाली. या दोघींनी एकमेकींकडे बघत खांदे उडवले. बराच वेळ जातो पण अंजू काही बाहेर आली नाही. तिघींनीही टेन्शनमध्ये एकमेकींकडे बघितलं. अंजू, पियानं दरवाजा वाजवत तिला आवाज दिला. अंजू काहीच बोलली नाही. तिनं पुन्हा आवाज दिला. अंजू, काय करतेस एवढा वेळ? आले, अंजू आतून म्हणाली. तिच्या घोगऱ्या आवाजावरूनच यांना लगेच कळलं की ती रडत होती. काय झालं असेल, ईशानं मधूला विचारलं. ती बोलणार तेच अंजू दरवाजा उघडून बाहेर तोंड पुसत आली. तिचे डोळे, नाक लाल झालेलं होतं. काय झालंय, पियानं तिच्या खांद्यावर हात ठेवत काळजीनं विचारलं. अंजू तिला मिठी मारत रडू लागली. ईशा व मधूने घाबरून एकमेकींकडे बघितलं. पिया पण घाबरली. काय झालं अंजू, प्लीज रडू नकोस, पिया अंजूच्या पाठीवर हात फिरवत म्हणाली. अंजू खूप वेळ रडत होती. मध्येच ती बाजूला होऊन बेडवर बसली. तिघीही तिच्याकडे बघत बसलेल्या होत्या. अंजूने डोळे पुसत त्यांच्याकडे पाहिलं आणि मध्येच जबरदस्ती हसली. तुला काय वेळ लागलंय का गं? आत्ता रडत होतीस आणि आत्ता लगेच हसतीयस पण? ईशानं गोंधळल्यासारखं विचारलं. मग काय करू, माझ्यासोबत जे घडतंय ते ऐकून तर तुम्ही पण हसाल, अंजू रडवेल्या आवाजात म्हणाली. म्हणजे तू नीट सांगशील का प्लीज, पिया तिच्याजवळ बसत म्हणाली. अंजूने तिच्याकडे भरल्या डोळ्यांनी बघितलं. तिनं मग डोळे पुसत दिवसभरात घडलेलं सगळं सांगितलं. रुद्रांशबद्दल ऐकून तिघींनाही जोरदार धक्का बसला. कोणालाच काय बोलावं ते सुचत नव्हतं. इतके दिवस मी ज्याची वाट पाहिली तो तर कधीच सोडून गेलाय मला, आणि त्याचाच भाऊ माझ्याशी लग्न करण्याचं स्वप्न पाहतोय. या अवस्थेत तर कोणालाही हसूच येईल ना, अंजू पियाकडे बघून हसत म्हणाली. पण हसता हसताच ती पुन्हा रडायला लागली. पियानं तिला जवळ घेतलं. काहीच न बोलता ती फक्त तिच्या पाठीवर हात फिरवत राहिली. तिच्यासोबत आता या तिघीही रडत होत्या. थोड्या वेळानं अंजू शांत झाली. तिचा फोन वाजला. ती कशीबशी सावरत रिसीव करत म्हणाली. हॅलो हॅलो, आम्ही पोहोचलो ग, शीलाबाई. खूपच वेळ लागला, अंजू आवाजावर नॉर्मल ठेवत म्हणाली.
हो, तुझ्या आवाजाला काय झालं? शीलाबाईंनी काळजीनं विचारलं. कुठे काय? ती कसंबसं कंट्रोल करत म्हणाली. समजतंय मला, आई आहे तुझी. पण एक सांगू? शीलाबाई. अंजू आलेला हुंदका दाबत म्हणाली. तुझी परीक्षा होतपर्यंत सौरभचा विषय बाजूलाच ठेवू आपण. नंतर तुला योग्य वाटेल ते तू कर. पण फक्त स्वतःला त्रास करून घेऊ नकोस राजा. तुझ्या मनाविरुद्ध काहीही करणार नाही मी. अहिल्याबाईंशी पण बोलणार आहे मी त्याबद्दल. त्या तर समजून घेतीलच, माहीत आहे ना तुला. त्या समजावणीच्या सुरात भरभर बोलत म्हणाल्या. आई, अंजू जड आवाजात म्हणाली. शीलाबाई आता त्यांचा आलेला हुंदका दाबत म्हणाल्या. बघ, हेच बोलले मी तुला. दुपारनंतर काही बोलली नाहीस माझ्यासमोर, पण तुला चांगली ओळखते. रडू नकोस ग तू, नाहीतर मी उद्या लगेच. नाही ग आई, नाही रडत मी. अंजू पटकन डोळे पुसत म्हणाली. झालं गेलं विसरून जा सगळं आणि परीक्षेवर लक्ष दे. ठेवते मी आहे. तू फक्त काळजी घे. शीलाबाई. हो आई, तू पण काळजी घे. बाय. अंजूनं बोलून मोबाईल खाली ठेवला. तोंड पुसून एक दीर्घ श्वास घेऊन सोडला. मधून तिच्यासमोर बसत विचारलं. काय करणार आहेस मग आता? काहीच नाही, अंजू शांतपणे म्हणाली. म्हणजे? ईशानं न समजून विचारलं. परीक्षा होतपर्यंत आता मी हा विषय डोक्यात घेणार नाहीये. जे होईल ते बघता येईल, अंजू ठामपणे म्हणाली. पिया तिच्या गळ्यात हात टाकत म्हणाली. दॅट्स लाईक माय गुड गर्ल. तू रडवी आहेस, पण तू स्ट्रॉंगही तेवढीच आहेस. आम्ही आहोत तुझ्यासोबत. इथून पुढे आपलं मिशन आणि आपला टॉपिक एकच, आपली एक्झाम. येस, आणि या मिशनची सुरुवात कॉफीपासून करायची का? मधूने उठत विचारलं. हो, बिचारी अंजू. सौरभमुळे कॉफी सॅक्रिफाईस केली तिनं. आता तर कॉफी झालीच पाहिजे, ईशा एक्सायटेड होऊन म्हणाली. मधू व पियानं तिच्याकडे चिडून बघितलं. उप्स, सॉरी, ईशा अंजूकडे बघत म्हणाली. अंजूनं तिच्याकडे आधी रागात बघितलं आणि मग मोठ्यानं हसायला लागली. या तिघी पण मग रिलॅक्स होऊन हसू लागल्या. मी ऑर्डर करते, मधू मोबाईल घेत म्हणाली. तिनं चौघींसाठी कॉफी ऑर्डर केली. पियानं अंजूचा हात हातात घेत तिच्याकडे बघितलं. अंजू डोळ्यांनीच तिला मी ठीक आहे म्हणाली. दोघीही सोबतच हसल्या. रात्री अंजू बराच वेळ मोबाईलमध्ये रुद्रांशचा फोटो बघत होती. तिनं पाहिलं तर पिया झोपलेली होती. तिनं हळूच उठून टेबल लॅम्प लावला आणि मग डायरी लिहित बसली. प्रिय रुद्रांश, कुठून सुरुवात करू? तुम्ही जेव्हा पहिल्यांदा गोव्याला भेटला होतात ना, वाटलंही नव्हतं की आपल्यामध्ये काही स्पेशल कनेक्शन तयार होईल. पण बघायला गेलं तर काही झालंच नाही. त्याआधीच तुम्ही. किती वाट पाहिली होती मी तुमची. गोव्यातले आपले ते थोडेसे पण सुंदर क्षण मनात साठवून तुमच्या येण्याची आस लावून बसले होते मी. पहिल्या वहिल्या प्रेमात अखंड बुडाले होते. इतकी बुडाले की आता तुमच्याशिवाय पुढे जाणं म्हणजे श्वास गुदमरल्यासारखं झालं आहे हो. अंजूनं डोळ्यात आलेलं पाणी पुसलं. ती पुन्हा लिहू लागली. खरंच, प्रेम काय असतं हे मला तुमच्यामुळे अनुभवायला भेटलं. इथून पुढे काय होईल माहीत नाही, पण तुम्ही जरी आजूबाजूला नसलात तरी माझ्या मनाच्या गाभाऱ्यात तुम्ही कायम राहाल, अगदी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत. आणि एक विचारू? पाहीन जेव्हा आकाशी तो चंद्रतारा, सुटेल बाहेर जेव्हा तो थंडगार वारा, या प्रेमात गुंफण्यात आनंद माझा सारा, याल ना तुम्ही भेटण्यास बनून पाऊस धारा, याल ना. मी वाट पाहीन रुद्रांश, तुमचीच. कधी न होऊ शकलेली अंजू. तिनं डायरी बंद करून बाजूला ठेवली. तोंडावर हात ठेवून तिनं आलेला हुंदका कसाबसा आवरला. विदीर्ण झालेल्या अंतःकरणांसोबतच ती झोपी गेली. असेच दिवसामागून दिवस जात होते. अंजूनं तिच्या मनावर चांगलाच ताबा मिळवलेला होता. तिनं तिचा पूर्ण फोकस एक्झामवर ठेवला होता. पण मधून का होईना रुद्रांशच्या आठवणीत तिचा फोकस हलत होता. यावेळेस या चौघी होत्या ना, तिला पुन्हा ट्रॅकवर आणण्यासाठी. या दिवसांमध्ये तिला सौरभने एकदाही कॉल करण्याचा प्रयत्न केला नाही. फक्त पूर्वी करत होती, ते पण ताणीला बोलायचं असायचं म्हणून. अहिल्याबाईंसोबत पण तिचं एकदाच बोलणं झालेलं होतं. अंजूची एक्झाम झाली. 2 दिवस शॉपिंग करून मग सगळ्यांच आपल्या आपल्या गावी जाण्याचा प्लॅन ठरलेला होता. तुम्ही तिघी पण चाललात, मी आज एकटीच का? अंजूनं नाराज होत विचारलं.
अगं तू पण चालली आहेस ना उद्या घरी? आजचीच रात्र फक्त, ईशा तिची बॅग उभी करत म्हणाली. पण जास्त दिवस राहायचं नाही हा कोणीच, 5-6 दिवसांमध्ये लगेच रिटर्न यायचं, पिया बोट दाखवत म्हणाली. ओ मॅडम, कुठे लढाईवर जायचंय का? किती दिवसांनी घरी चाललोय यार, मधू तिची बॅग सावरत म्हणाली. मधू मॅडम, पेपर कसा गेला माहिती आहे ना, नाहीच क्लिअर झालो तर, म्हणून स्टडीसाठी लवकर या, पिया तिला भानावर आणत ओरडली. गप गप पिया, एक्झाम तशीही क्रॅक करणार नव्हतोच आपण, ईशा तोंड पाडत वैतागून म्हणाली. पिया बरोबर बोलतीये, लवकरच या, कारण परत कोचिंग क्लास लावायचेत आपल्याला, पुन्हा ट्रॅकवर यावं लागेल, अंजू तिघींकडे बघत म्हणाली. तितक्यात रिक्षा आली. चल काळजी घे आणि उद्या घरी गेलीस की कॉल कर, पिया अंजूला मिठी मारत म्हणाली. हो, तुम्ही पण पोहोचलात की कॉल करा, अंजू मागे होत म्हणाली. तिनं मधू व ईशालाही मिठी मारली. तिघीही मग रिक्षामध्ये बसून तिला बाय करून गेल्या. अंजू रूममध्ये येऊन झोपली. 4 वाजता ती उठली. तिनं मोबाईल हातात घेतला नाही तेच तिला पूर्वीचा कॉल आला. अंजू, हॅलो ताई. पूर्वी, हॅलो, आज येतेस का इकडे? अंजू, मी गावी चालली आहे. आजच? नाही, उद्या. पूर्वी, अगं मग आज ये ना इकडे. नाही म्हणजे मी फोर्स नाही करत आहे, पण आज तानीचा बड्डे आहे ना. काय, पिल्लूचा बड्डे आहे आज? अंजूने थोडंसं उल्हासित होऊन विचारलं. पूर्वी, हो, आम्ही काही सेलिब्रेट करणार नाही आहोत, फक्त फॅमिली मेंबर्स. आणि ती खूप हट्ट करत होती तू इथं यावंस म्हणून, म्हणूनच म्हटलं की आज मुक्कामी येतेस का? उद्या जा मग तू गावी. अंजूला काय बोलावं ते सुचेना. पूर्वी, बघ तुझ्या मनावर, तुला उद्या जायचंच, अंजू विचार करून म्हणाली. येते मी ताई. तिला त्यांना दाखवायचं नव्हतं. पूर्वी, खरंच ग्रेट. तू तयार हो मग थोड्या वेळानं, सौरभ 1 तासाभरामध्ये येईल तुझ्या रूमखाली. सौरभचं नाव ऐकून अंजू गडबडत म्हणाली. कशाला? मी. पूर्वी, अगं तुला उगीच ॲड्रेस शोधत यावं लागेल, ये तू त्याच्यासोबत, ओके, बाय. ताई, अंजू काही बोलण्याआधीच समोरून कॉल कट झाला. ती हताशपणे बेडवर बसली. कशाला हो बोलले मी, काय माहीत, गेले असते उद्या घरी, पण तानीचा बर्थडे आहे, मी नसले तर उगाच तिला वाईट वाटेल, किती दिवस भेटले नाही आहे मी तिला. आणि सौरभ, त्यांच्यासमोर कशी जाऊ मी, आणि बोलणार काय मी, ती स्वतःशीच बडबडली. ती तिच्या विचारांवर चमकली. पण मी त्यांच्याशी बोलण्यासाठी थोडीच जाते, मी तर पिल्लूच्या बड्डेसाठी चालली आहे. उगेच विचार करत बसतेस तू अंजू, स्वतःलाच बोलून तिनं डोक्यात टपली मारली. तिनं मग उठून कबर्ड ओपन केलं. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.